पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे। या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील निर्वासित नेते आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे फाउंडर अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे। फाळणीनंतर भारत सोडून पाकिस्तानात जाऊन स्थायिक झालेले शरणार्थी म्हणजेच मुहाजिरांना तिथे त्रास दिला जातोय। हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची अल्ताफ हुसेन यांनी मागणी केली आहे। लंडनमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केलंय। बलूच लोकांचं समर्थन केल्याबद्दल अल्ताफ हुसेन यांनी मोदींचं कौतुक केलंय। हा साहसी आणि नैतिकदृष्ट्या चांगलं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुहाजिर समुदायाच्या समर्थनासाठी सुद्धा अशाच प्रकारचा आवाज उचलण्याची अल्ताफ हुसेन यांनी पीएम मोदींकडे मागणी केली आहे। मुहाजिर अनेक दशकांपासून पीडित आहेत। पाकिस्तानात त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो। हे सर्व स्टेट स्पॉन्सर आहे असं अल्ताफ हुसेन म्हणाले। भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानच्या सैन्य संस्थांनी कधीच मुहाजिरांना देशातील वैध नागरिक म्हणून स्वीकारलं नाही। मुहाजिरांना त्यांचे अधिकार दिले नाहीत। सैन्य कारवाईत आतापर्यंत 25,000 मुहाजिरांचा मृत्यू झालाय। हजारो लोकांना गायब करण्यात आलंय असा आरोप अल्ताफ हुसेन यांनी केलाय।